नंदुरबार शहरात नुकत्याच घडलेल्या भीषण अपघातानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्स चालकांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे। मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अनेक प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या घटनेची गंभीर दखल घेत आता जिल्हाभरात ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येते। जिल्ह्यातून पुणे, मुंबई, नाशिक, सुरत तसेच इतर शहरांकडे धावणाऱ्या सर्व खासगी ट्रॅव्हल्स वाहनांवर आरटीओचं विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय। प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गांवर अचानक नाकाबंदी करून चालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे मद्यपान चाचणी केली जाते। रात्रीच्या वेळेस आणि प्रवासी वाहतूक सुरू असताना पथकांकडून सखोल तपासणी करण्यात येते। तपासणीत मद्यप्राशन केल्याचं आढळल्यास संबंधित चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून वाहन परवाना निलंबित अथवा कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जाते। प्रवाशांच्या जीवित सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। एका चालकाच्या निष्काळजीपणामुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात। त्यामुळे मद्यधुंद चालकांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण अवलंबण्यात येत असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आता आरटीओनं दिला। या धडक मोहिमेमुळे खासगी ट्रॅव्हल चालकांमध्ये खळबळ उडाली असून नियम मोडणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत। दुसरीकडे प्रवाशांनी या कारवाईचं स्वागत करत सुरक्षित प्रवासासाठी अशा मोहीम सातत्याने राबवण्याची मागणी केली आहे। सामाजिक संदेश: मद्यपान करून वाहन चालवणं म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे। काही क्षणांची बेफिकिरी अनेक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं। सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचं पालन करा आणि मद्यपान करून वाहन चालवण्यास ठाम नकार द्या। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांच्या आदेशान्वये जे काही बस आहेत त्या सर्वांची तपासणी करून ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस पण चालू करण्याची मोहीम चालू केलेली आहे। काही दिवसांपूर्वी नंदुरबार येथे एक बसचा अपघात झाला होता। त्या अनुषंगाने आज धडक मोहीम हाती घेतली उपप्रादेशिक परिवहन नंदुरबार यांच्या आदेशान्वये। त्याचबरोबर वायुवेग पथकातले मुंबई पूर्वचे अधिकारी सोबत आपल्या सोबत आहेत। त्यांना सोबत घेऊन ही कारवाई चालू केलेली आहे। जे कोण वाहनधारक आहेत त्यांना सूचित करण्यात येते की आपले कागदपत्रांची पूर्तता ठेवावी। जे वाहन योग्य आहे, ज्या वाहनांचं पासिंग झालंय असेच वाहनं रोडावर आणायची। विशेषतः वाहन चालकांना माझी नम्र विनंती आहे, कृपया ड्रिंक अँड ड्राईव्ह करून वाहन चालू नये। आणि तसंच तमाम नंदुरबार वासियांना माझी विनंती आहे, जर कोणी एखादा वाहन चालक म्हणजे बसचा जो अतिरिक्त भाडं घेत असेल, कृपया त्यांनी आमच्याकडे अर्ज करून तक्रार सादर करावी। आपल्या मार्फत योग्य ती कारवाई केली जाईल। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार।